अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला। सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स व निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। सेन्सेक्स उघडताच त्यात 400 अंकांनी घसरण दिसून आली, तर निफ्टी 130 अंकांनी खाली पाहायला मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च ते 12 मार्च रोजी मॉरिशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच 2 दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान अनेक कार्यक्रमांना देखील हजेरी लावणार आहेत। मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलम यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवले होते। मोदींचा हा दौरा व्यावसायिकदृष्ट्या देखील फार महत्त्वाचा मानला जात आहे। बँक ऑफ कॅनडा व बँक ऑफ इंग्लंडचे माजी प्रमुख मार्क यांची कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे। कार्नी देशाचे पुढील पंतप्रधान असणार आहेत। कार्नी हे आता जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील, ज्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। 2008च्या आर्थिक संकटादरम्यान मार्क कार्नी हे बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर होते आणि त्यांनी देशाचे व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे केले होते। मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सला पुन्हा एकदा मोठ्या बिघाडाचा सामना करावा लागत आहे। यामुळे हजारो युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। गेल्या 24 तासात एक्स बंद पडण्याची ही चौथी वेळ आहे। यावर एलॉन मस्क यांनी सांगितलं की एक्सवर मोठा सायबर हल्ला झाला होता, त्यामुळे सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या। एक्सवर झालेला हा सायबर हल्ला सामान्य नव्हता, तो एखाद्या मोठ्या संघटित गटाने किंवा अगदी एखाद्या देशानेही केला असू शकतो, असंही मस्क यांनी म्हटलं आहे। प्लॅटफॉर्मवरील काम बंद पडल्यामुळे युजर्सना लॉगिंग, पोस्टिंग आणि लोडिंग यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागला। डोंबिवली पूर्वेतील चौधरीवाडी मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर शाखेत लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना या ठिकाणी काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। ही घटना 9 मार्चला रात्रीच्या सुमारास घडली। सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। दगडफेकीनंतर संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। राज्यात मटण विक्री करणाऱ्या दुकानांसाठी खास प्रमाणपत्र देण्याची घोषणा भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केली आहे। मटण विक्री दुकानांसाठी मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार असून हिंदू समाजासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे। राज्यात मटण विक्री करणाऱ्या हिंदू व्यावसायिकांसाठी मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। हे प्रमाणपत्र व्हेरिफाईड विक्रेत्यांना देण्यात येणार असून त्यांच्याकडे ग्राहकांना शुद्ध व ताजे मटण मिळेल, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घोषणाबाजीची लढाई सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। नुकताच उद्धव ठाकरेंनी जय श्रीराम या घोषणेऐवजी जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा द्या असं म्हटलं आहे। ते मुलुंडमधील एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करत होते। त्यावेळी ते म्हणाले की जर कोणी जय श्रीराम म्हटले तर त्याला जय शिवाजी आणि जय भवानी असं उत्तर दिल्याशिवाय जाऊ देऊ नका। पाकिस्तानात दहशतवाद्यांनी ट्रेन हायजॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बलुचिस्तानची राजधानी क्वेटापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोलान स्टेशनवर बलूच लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी बंदुकीच्या जोरावर ट्रेन हायजॅक केली। ट्रेनमध्ये 450 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेची जबाबदारी घेत बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सुरक्षा दलाचे 6 सैनिक मारल्याचाही दावा केला आहे। राज्यात भोंग्याबाबतच्या नियमांचे कठोर पालन होणार असून परवानगीशिवाय वाजवले जाणारे भोंगे जप्त केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। विधानसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान भोंग्यावर नियंत्रण आणि नियमबाह्य आवाजाबाबत कठोर पावले उचलली जातील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे पूर्णतः बंद राहतील। तसेच दिवसा आवाजाची मर्यादा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल असावी, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे। महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता नवी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे। श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून मंदिरात दर्शनासाठी भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करणं बंधनकारक असेल। इथून पुढे वेस्टर्न कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा ऋतम मराठी।